Welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Last lecture we have studied how to measure angle. And today we will see the step-wise procedure of measuring horizontal angle. So unit outcome of this lecture, that is student can able to measure horizontal angle. In this lecture we are going to study the measurement of horizontal angles by theodolite. There are three methods of measuring horizontal angles. One, that is ordinary method. Second, repetition method. And third, reiteration method. Measurement of horizontal angle. First method we are going to study, that is ordinary method to measure horizontal angle. In sketch you can see that station A, station B and theodolite will be set at station O. So we have to measure horizontal angle, that is angle between line OA and OB. So we have to measure this horizontal angle. First step, set up the theodolite at station point O and level it accurately. O ला आपण theodolite सेट करणार आणि टेम्पररी ॲडजस्टमेंट करून theodolite लेवल करणार. दूसरी set the vernier A to 0 or 360 of the horizontal circle. Tighten the upper clamp screw. तो वर्नियर ए ला आपण 0, लोअर प्लेटचा 0 आणि अप्पर प्लेटचा 0 मॅच करणार. ॲटोमॅटिकली वर्नियर बी ला 180 डिग्री मॅच होईल. आणखी अप्पर क्लॅम्प स्क्रू आपण टाईट करणार. तिसरी स्टेप, लूजन द लोअर क्लॅम्प. Turn the instrument and direct the telescope towards A and bisect it accurately with the use of tangent screw. आता लोअर प्लेट आपण लूज करणार आणि टेलिस्कोप टर्न करून रेंजिंग रॉड ॲट ए चा रेंजिंग रॉड बायसेक्ट करणार. बरोबर. नंतर लोअर प्लेट क्लॅम्प करणार. लोअर प्लेट टँजंट स्क्रू वापरून एक्झॅक्ट ए चा रेंजिंग रॉड एक्झॅक्टली बायसेक्ट करणार. आफ्टर द बायसेक्टिंग ॲक्युरेटली चेक द रीडिंग विच मस्ट स्टील रीड 0. रीड द वर्नियर बी अँड रेकॉर्ड बोथ रीडिंग्स. तर एला आपण थर्डलाईट बायसेक्ट केल्याच्या नंतर ॲक्युरेट बायसेक्टिंग झाल्याच्या नंतर वर्नियर ए ला 0 आणि वर्नियर बी ला 180 आहे किंवा नाही हे आपण चेक करणार. जर तुमची तिसरी स्टेप. फोर्थ स्टेप, दॅट इज लूजन द अप्पर क्लॅम्प अँड टर्न द टेलिस्कोप क्लॉकवाइज until the line of sight bisect point B on right hand side. आपण ए ला इकडं आपला टेलिस्कोप बायसेक्ट केलेला आहे. तर अप्पर क्लॅम्प लूज करणार आणि टेलिस्कोप आपण क्लॉकवाईज असं टर्न करणार. रेंजिंग रॉड ॲट बी आपण बायसेक्ट करणार. बरोबर. देन टायटन द अप्पर क्लॅम्प. तर बीला बायसेक्ट केल्यानंतर अप्पर क्लॅम्प टाईट करायचे अँड बायसेक्ट ॲक्युरेटली बाय टर्निंग इट्स टँजंट स्क्रू. अप्पर क्लॅम्प टाईट केल्यानंतर अप्पर क्लॅम्प टँजंट स्क्रू वापरून बीचा रेंजिंग रॉड आपण ॲक्युरेट बायसेक्ट करणार. पाचवी स्टेप, रीड बोथ व्हर्नियर्स. तर व्हर्नियर ए आणि व्हर्नियर बीचं रीडिंग वाचणे. द रीडिंग ऑफ व्हर्नियर ए विच वॉज इनिशियली सेट
0 gives the value of angle AOB directly, and that of the other Vernier B deducting 180. तर वर्नियर एला आपण सुरुवातीला 0 होता, वर्नियर बीला 180 इनिशियल अँगल होता. बीला बायसेक्ट केल्यानंतर जो काय अँगल वर्नियर एला आला असेल तो डायरेक्ट अँगल AOB मिळेल. आणखीन वर्नियर बीचा जो काय अँगल आला असेल त्यामधून 180 डिग्री डिडक्ट केल्यानंतर आपल्याला अँगल मिळेल. सो द मीन ऑफ द टू वर्नियर रीडिंग्स गिव्स द व्हॅल्यू ऑफ रिक्वायर्ड अँगल AOB. वर्नियर एचा आलेला अँगल आणखी वर्नियर बीचा आलेला अँगल याचा मीन घ्या, तो आपला अँगल AOB असेल. नेक्स्ट स्टेप, चेंज द फेस ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड रिपीट द होल प्रोसेस. तर सुरुवातीला जर आपली फेस लेफ्ट पोझिशन असेल तर आता फेस राईट पोझिशन करणे आणि अगोदर केलेली प्रोसेस पूर्ण रिपीट करून अँगल घेणे. द मीन ऑफ टू वर्नियर रीडिंग्स गिव्स द सेकंड व्हॅल्यू ऑफ द अँगल AOB. फेस राईट घेऊन परत अँगल मेजर केल्यानंतर आपल्याला एक अँगल AOB मिळेल. विच शुड बी अप्रॉक्सिमेटली ऑर एक्झॅक्टली इक्वल टू द प्रिव्हियस व्हॅल्यू. आता फेस राईट आणि फेस लेफ्ट याने घेतलेले हे दोन अँगल आपल्याला मिळतील. हे कदाचित इक्वल असतील किंवा त्यामध्ये थोडं व्हेरिएशन असेल. तर 7वी स्टेप, द मीन ऑफ द टू व्हॅल्यूज ऑफ द अँगल AOB, वन विथ फेस लेफ्ट अँड द अदर विथ फेस राईट, गिव्स द रिक्वायर्ड अँगल फ्री फ्रॉम ऑल इन्स्ट्रुमेंटल एरर्स. तर अशा प्रकारे फेस लेफ्टच्या साहाय्याने एकदा अँगल आपण काढणार, आणखी फेस राईट पोझिशनमध्ये एकदा अँगल घेणार आणि ह्या दोन्ही अँगलचा फेस लेफ्ट फेस राईटमधून आलेला दोन्ही अँगलचा मीन घेऊन एक फायनल अँगल हॉरिझॉन्टल अँगल AOB पण मेजर करा. फेस लेफ्ट पोझिशनच्या आणखी फेस राईट पोझिशन अँगल कसा मेजर केला जातो याची स्टेप बाय प्रोसिजर आपण पाहिली. तो रेकॉर्ड कसा केला जातो किंवा मेजरमेंट शीटमध्ये ते रेकॉर्डिंग कसं केलं जातं ते आपण पाहणार. इथं कॉलम्स आहेत स्टेशन, तिथं आपण थेरोलाइट ठेवतो किंवा सेट करतो तो स्टेशन. त्यानंतर ऑब्जेक्ट, द रेंजिंग रॉड एला बायसेक्ट करणार ते आपला ऑब्जेक्ट, रेंजिंग रॉड बी दॅट इज अनादर ऑब्जेक्ट. वी आर मेजरिंग अँगल. आपण कुठला अँगल मेजर करतो? अँगल AOB मेजर करतो. आता ऑब्झर्वेशन, आपलं फेस लेफ्ट असेल पोझिशन तर फेस लेफ्ट, फेस राईट पोझिशन असेल तर फेस राईट पोझिशन. तर सुरुवातीला आपण फेस लेफ्ट पोझिशनने अँगल घेणार. थेरोलाइट सेट केल्याच्यानंतर आपण रेंजिंग रॉड ॲट A बायसेट केला. त्यावेळी आपला इनिशियल अँगल वर्नियर एला 0 डिग्री 0 मिनिट 0 सेकंद असेल आणि वर्नियर बीला इनिशियल अँगल 180 डिग्री 0 मिनिट 0 सेकंद असेल. आता अपर प्लेट लूज केलं रेंजिंग रॉड बीचा ज्यावेळी आपण बायसेट करतो त्यावेळी आपला वर्नियर एला अँगल आला आहे 30 डिग्री 20 मिनिट 20 सेकंद. आणखीन वर्नियर बीला अँगल आला 210 डिग्री 20 मिनिट 40 सेकंद. त्यानंतर अँगल ऑन वर्नियर एला आता फायनल अँगल किती होईल? हा आलेला अँगल फायनल अँगल आणि इनिशियल अँगल याच्यामधून मायनस केल्यानंतर जो काय अँगल येतो तो तुमचा वर्नियर एचा अँगल होईल. आता फायनल अँगल आला तुमचा 30 डिग्री 20 मिनिट 20 सेकंद. इनिशियल अँगल होता 0 डिग्री 0 मिनिट 0 सेकंद. तर ह्याच्यातून हा फायनलमध्ये इनिशियल मायनस केल्यानंतर जो काय अँगल आला तो इथं तुमचा अँगल आला. दॅट इज अँगल ऑन A 30 डिग्री 20 मिनिट्स 20 सेकंद. तर त्याचप्रमाणे वर्नियर बीला फायनल अँगल काय होईल? तर फायनल अँगल आलेला आहे तुमचा 210 डिग्री 20 मिनिट 40 सेकंद. इनिशियल अँगल होता तिथं 180 डिग्री. हे 210 डिग्री 20 मिनिट 40 सेकंद म्हणून 180 डिग्री मायनस केल्याच्या नंतर जो काय अँगल येतो तो आपण इथं वर्नियर बीला लिहिणार. तो तुमचा 30 डिग्री 20 मिनिट्स 40 सेकंद. अशा प्रकारे वर्नियर एचा फायनल अँगल हा आणखी वर्नियर बीचा फायनल अँगल हा आला.
तर मीन अँगल ऑफ व्हर्नियर तर मीन घ्यायचं व्हर्नियर ए आणि व्हर्नियर बीचा मीन म्हणजे 30 डिग्री 20 मिनिट्स 20 सेकंद आणखी 30 डिग्री 20 मिनिट्स 40 सेकंदचा मीन घेतल्यानंतर जो काय अँगल येतो तो तुमचा फायनल अँगल दॅट इज 30 डिग्री 30 मिनिट 30 सेकंद हा आपला एक फायनल अँगल झाला फेस लेफ्ट पोझिशनला बरोबर. तर त्याचप्रमाणे फेस राईट पोझिशनला परत सेम प्रोसिजर रिपीट करणार आणि फेस राईटचा तुमचा फायनल अँगल असेल 30 डिग्री 20 मिनिट्स 30 सेकंद. हे आपल्याला दोन अँगल मिळाले, एक फेस लेफ्टचा अँगल दुसरा फेस राईटचा अँगल. ह्या दोन्हीचा आपण मीन घेणार, तो तुमचा फायनल अँगल असेल मीन अँगल ऑफ ऑब्झर्वेशन दॅट इज 30 डिग्री 20 मिनिट्स 20 सेकंद. तर अशा प्रकारे हा टेबल फॉर्ममध्ये अँगल रेकॉर्डिंग केला जातो. मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल बाय रिपीटेशन मेथड. हॉरिझॉन्टल अँगल मेथड मेजर करण्याची ही मेथड आहे रिपीटेशन मेथड म्हणणार आपण याला. इन दिस मेथड इज यूज्ड फॉर व्हेरी ॲक्युरेट वर्क. ज्या ठिकाणी आपल्याला अतिशय ॲक्युरेटमध्ये अँगल हवा असेल त्या पोझिशनला आपण रिपीटेशन मेथडने अँगल मेजर करणार. In this method, the same angle is added several times mechanically and the correct value of the angle is obtained by dividing the accumulated reading by number of repetitions. या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, अँगल रिपीटेडली मेजर केला जातो. समजा पहिल्यांदा तुम्ही ए टू बी हा अँगल मेजर केला, तर जो आलेला अँगल आहे समजा हा काहीतरी अँगल तुमचा आला 30 डिग्री बरोबर. तर हा 30 डिग्री आलेला अँगल असंच ठेवायचा, परत दुसऱ्यांदा सेम अँगल मेजर करायचा. म्हणजे हा इथं 30 होता तर दुसऱ्यांदा मेजर केला तर तो किती होईल तुमचा 60 डिग्री होईल बरोबर. तर हा 60 डिग्री अँगल तसाच ठेवायचा, परत तिसऱ्यांदा अँगल मेजर करायचा. तर तोच अँगल आपण तिसऱ्यांदा मेजर केल्यामुळे तुमचा अँगल तो किती होईल परत 30 प्लस होईल, सो इट विल बी 90 डिग्री. म्हणजे परत तर जो 3 वेळा अँगल घेतला म्हणून याला 90 समजा 90 डिग्री आलेला अँगल याला आपण 3 वेळा रिपीटेशन केलं म्हणून डिवाइड बाय 3 केल्यानंतर जो काय अँगल येईल तो तुमचा फायनल अँगल होईल. सपोज इट इज इन 30 डिग्रीज. अशा प्रकारे रिपीटेडली अँगल घेणार, जो अँगल आपला येणार तो ॲक्युरेट असेल. So the number of repetitions made usually in this method is 6 times. तर या मेथडमध्ये आपण हाच अँगल 6 वेळा मेजर करू. म्हणजे कसं 3 विथ फेस लेफ्ट पोझिशन. एकदा फेस लेफ्ट पोझिशन घेणार, 3 वेळा अँगल मेजर करणार. त्यानंतर 3 विथ द फेस राईट पोझिशन, परत फेस चेंज करणार, फेस लेफ्टची फेस राईट करून परत 3 वेळा अँगल घेणार. अशा प्रकारे फेस लेफ्ट 3 वेळा, फेस राईट 3 वेळा, असे एक अँगल आपण 6 वेळा मेजर करणार. इन दिस वे द अँगल कॅन बी मेजर टू अ फायनर डिग्री ऑफ ॲक्युरेसी दॅन दॅट ऑप्टेनेबल विथ द लिस्ट काउंट ऑफ द व्हर्नियर. अशा प्रकारे अतिशय ॲक्युरेट अँगल आपण हा मेजर करू शकतो बाय रिपीटेशन मेथड. Repeat the process until the angle is repeated the required number of times. जनरली आपण 3 वेळा अँगल रिपीट घेणार. रीड अगेन बोथ व्हर्नियर्स, परत व्हर्नियर ए व्हर्नियर बीचं रीडिंग घ्या. द फायनल रीडिंग आफ्टर n रिपीटेशन्स आपण इथं 3 वेळा घेणार. सो 3 रिपीटेशन शुड बी अप्रॉक्सिमेटली एल इंटू एक्स, जो काय अँगल आला असेल तो.
डिवाइड द सम बाय नंबर ऑफ रिपिटेशन्स, जो आलेला अँगल आहे त्याला किती वेळा आपण रिपीट घेतलं त्या नंबरनं डिवाइड करायचं. जसं आपण मी अगोदरच्या याच्यामध्ये सांगितलं 90 डिग्री डिवाइड बाय 3. दस द रिझल्ट ऑब्टेन्ड गिव्स द करेक्ट व्हॅल्यू ऑफ द अँगल AOB. मग आपल्याला हा करेक्ट अँगल AOB मिळेल. चेंज द फेस ऑफ द इन्स्ट्रुमेंट, तर त्यानंतर फेस लेफ्ट असेल तर फेस राईट करा. रिपीट एक्झॅक्टली इन द सेम मॅनर अँड फाइंड अनदर व्हॅल्यू ऑफ द अँगल AOB. सेम प्रोसेस रिपीट करा की अँगल AOB मेजर करा. द ॲव्हरेज ऑफ टू रिडिंग्स गिव्स द रिक्वायर्ड प्रिसाइज व्हॅल्यू ऑफ द अँगल AOB. फेस लेफ्टमुळं आलेला एक अँगल, फेस राईटमधून आलेला एक अँगल, याचा मीन घ्या. दॅट अँगल विल बी द प्रिसाइज व्हॅल्यू ऑफ अँगल AOB. मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँगल बाय रिपिटेशन मेथड. हे टेबल फॉर्ममध्ये कसं लिहायचं ते या स्लाईडमध्ये आपण बघणार. आपलं स्टेशन जिथं आपण थिओडोलाइट सेट केलं तो स्टेशन आपला O असेल. ऑब्जेक्ट रेंजिंग रॉड A. दुसरा ऑब्जेक्ट म्हणजे रेंजिंग रॉड आपण सेट केलेला असेल Bला. म्हणजे आपण अँगल मेजर करणार AOB. हा अँगल आपल्याला मेजर करायचा आहे बाय रिपिटेशन मेथड. पहिल्यांदा आपली फेस लेफ्ट पोझिशन असेल. फेस लेफ्ट पोझिशन असेल. अँगल AOB मेजर करणार. नंबर ऑफ रिडिंग, हा पहिला फर्स्ट रिडिंग काय असेल, इनिशियल अँगल ऑन व्हर्नियर A 0 डिग्री असेल. त्याचप्रमाणे इनिशियल अँगल ऑन व्हर्नियर B आपला 180 असेल. बरोबर. त्यानंतर आपण रेंजिंग रॉड B बायसेट केला. बरोबर. रेंजिंग रॉड B बायसेट केल्यानंतर फायनल अँगल तुमचा व्हर्नियर Aला किती आला, समजा 30 डिग्री आला. 30 डिग्री 40 मिनिट. आणखीन व्हर्नियर Bला आला 210 डिग्री 40 मिनिट 20 सेकंद. हा आपला पहिला अँगल झाला, फर्स्ट रिडिंग. तर हा जो अँगल आलेला आहे 30 डिग्री 40 मिनिट Aला आणि 210 डिग्री 40 मिनिट 20 सेकंद Bला, हा आहे असाच ठेवायचा. अप्पर क्लॅम्प लूज टाईट करायची, लोअर क्लॅम्प लूज करून परत रेंजिंग रॉड ॲट A बायसेट करायचं. तर आपण सेकंड ऑब्झर्वेशन घेतो. त्यावेळी आपला इनिशियल अँगल ऑन व्हर्नियर A असेल 30 डिग्री 40 मिनिट 0 सेकंद. म्हणजे फर्स्ट रिडिंगचं जे फायनल अँगल होता तो तुमचा इथं फर्स्ट अँगल झाला. त्याचप्रमाणे व्हर्नियर Bला तुमचा इनिशियल अँगल असेल 210 डिग्री 40 मिनिट 20 सेकंद. देन क्लॅम्प द लोअर प्लेट, लूज अप्पर प्लेट, बायसेट रेंजिंग रॉड ॲट B. तर Bचा रेंजिंग रॉड बायसेट केल्यानंतर आपल्याला अँगल व्हर्नियर Aला समजा आला 61 डिग्री 40 मिनिट्स आणि व्हर्नियर Bला आला 240 डिग्री 20 मिनिट 20 सेकंद. हे झालं आपलं सेकंड ऑब्झर्वेशन. तर सेकंड ऑब्झर्वेशनला आलेलं रिडिंग हे असंच ठेवायचं. म्हणजे अप्पर क्लॅम्प करायची, लोअर लूज करायची, परत व्हर्नियर रेंजिंग रॉड ॲट A बायसेट करा. तर म्हणजेच काय आपण करतो, थर्ड ऑब्झर्वेशन घेतो. बरोबर. थर्ड ऑब्झर्वेशनला आपला इनिशियल अँगल असेल 61 डिग्री 40 मिनिट्स. आणखीन व्हर्नियर Bचा अँगल असेल तुमचा 240 डिग्री 20 मिनिट्स 20 सेकंद. क्लॅम्प द लोअर प्लेट, लूज अप्पर प्लेट, बायसेक्ट रेंजिंग रॉड B. देन थर्ड ऑब्झर्वेशन विल बी 91 डिग्री 20 मिनिट 20 सेकंद ऑन व्हर्नियर A. आणखी 271 डिग्री 0 मिनिट 20 सेकंद ऑन व्हर्नियर B. तर अशा प्रकारे 3 वेळा आपण रिपिटेशन घेऊन तिसऱ्या रिपिटेशनला आपला व्हर्नियर Aचा अँगल आलेला आहे 91 डिग्री 20 मिनिट्स 20 सेकंद. आणखी व्हर्नियर Bचा आला 271 डिग्री 20 मिनिट्स. तर अँगल ऑन व्हर्नियर काढायचं. व्हर्नियर Aला आपला अँगल किती आला ते बघायचं. म्हणजे टोटल अँगल आला तुमचा 91 डिग्री 20 मिनिट 30 सेकंद. याला डिवाइड बाय 3 करा म्हणजे तुमचा अँगल व्हर्नियर A आला.
आता व्हर्नियर बीचा आपण अँगल काढताना तुमचं तिसरं ऑब्झर्वेशन आहे 271 डिग्री 20 मिनिट्स. याच्यातून इनिशियल अँगल 180 मायनस करा, डिवाइड बाय 3 करा, जो काय येईल तो अँगल तुमचा व्हर्नियर बीचा आला. तो आला तुमचा 30 डिग्री 20 मिनिट्स 6 सेकंद. आता हा व्हर्नियर एचा अँगल आणि व्हर्नियर बीचा मीन काढा. बरोबर, व्हर्नियर ए व्हर्नियर बी ह्याचा मीन अँगल तुमचा इथं येईल. तो झाला मीन अँगल ऑफ व्हर्नियर. बरोबर, म्हणजे 30 डिग्री 20 मिनिट्स 40 सेकंद प्लस 30 डिग्री 20 मिनिट्स 6 सेकंद डिवाइड बाय 2. that will be your final angle on vernier, that is 30 degree 23 minute 26 सेकंद. हा एक अँगल झाला तुमचा फेस लेफ्टचा. तर सेम प्रोसिजर फेस राईट आणि फेस राईटचा परत 3 वेळा ऑब्झर्वेशन घेतली, त्याचं ॲव्हरेज काढल्यानंतर तुमचा फायनल अँगल काहीतरी आला. तुमचा हा 30 डिग्री 23 मिनिट 23 सेकंद. आता हा एक फेस लेफ्टचा झाला, हा फेस राईटचा झाला. या दोन्हीचा मीन काढा, तो तुमचा फायनल अँगल होईल. दॅट इज 30 डिग्री 23 मिनिट्स 24 सेकंद. अशा प्रकारे हा रिपिटेशन मेथडनं आपण हॉरिझॉन्टल अँगल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हॉरिझॉन्टल अँगल मेजर करण्याच्या दोन्ही मेथड्स पाहिलेल्या आहेत. थँक्यू.